नमस्कार, मी डॉक्टर गणेश शामराव कोरडे, त्वचारोग व सौंदर्य चिकित्सक, कोरडे स्किन क्लिनिक वाशिमचा संचालक असून आपल्याकरिता त्वचारोग या विषयावरील वेगवेगळे व्हिडिओ कोरडे स्किन क्लिनिक या यूट्यूब चॅनलवर अपलोड करत असतो। त्याच्यापैकीच आजचा एक व्हिडिओ इंटरट्रिगो विषयी। तर इंटरट्रिगो हा एक प्रकारचा त्वचेचा आजार आहे जो स्किन फोल्ड्स म्हणजे त्वचेच्या ज्या ठिकाणी घड्या पडतात त्या ठिकाणी होतो। यामध्ये लालसरपणा असतो, त्याचप्रमाणे ती जागा ओलसर असते आणि काही दिवसानंतर त्या ठिकाणची त्वचा सोलली जाणे, त्या ठिकाणी स्केल्सची निर्मिती होणे, त्या ठिकाणी पू निर्माण होणे ही लक्षणे आढळून येतात। तर नेमकं कोणत्या व्यक्तींमध्ये याचं प्रमाण जास्त आढळून येते? तर ज्या व्यक्तींना मधुमेह आहे, त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींचं वजन जास्त आहे म्हणजे ओबेसिटी आहे, अशा व्यक्तींमध्ये याचं प्रमाण जास्त आढळून येते। हा जो आजार आहे हा त्वचेच्या घर्षणामुळे निर्माण होतो, त्याचप्रमाणे उष्णतेमुळे निर्माण होते, त्याचप्रमाणे दमटपणामुळे देखील हा आजार निर्माण होतो। तर याच्यामध्ये नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे? तर याच्यामध्ये जे कपडे आहेत ते लूज वापरायला पाहिजे, कॉटनचे वापरायला पाहिजे, जेणेकरून स्किन फोल्ड्सला हवा लागेल। त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींना मधुमेह असेल अशा व्यक्तींनी मधुमेह हा कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे। वजन जास्त असेल तर अशा वेळेस वजन कमी करायला पाहिजे। तर ही नेमकी या ठिकाणी काळजी घ्यायला पाहिजे। तर हा आजार नेमका होतो कुठे? तर हा आजार ज्या स्किन फोल्ड्स आहेत म्हणजेच काखा आहेत, जांघा आहेत, त्याचप्रमाणे जे जॉईंट्स आहेत ज्या ठिकाणी त्वचा फोल्ड होते त्या ठिकाणी, त्याचप्रमाणे पोटाच्या ज्या स्किन फोल्ड्स आहेत त्या ठिकाणी, त्याचप्रमाणे अंबिलिकसच्या भोवती, या व्यतिरिक्त लहान मुलांमध्ये मानेभोवती देखील हे चट्टे निर्माण होतात। धन्यवाद।